आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे खासदार तिसऱ्यांदा खासदार झाले अरविंदजी सावंत आपल्यासोबत आहेत। सर, प्रथमतः आपलं अभिनंदन, हॅट्रिक केले। काय भावना आहेत? आज दिल्लीला सुद्धा चाललाय, मोठ्या घडामोडी होण्याच्या शक्यता आहेत। आज खूप आनंदी आहे आणि निश्चितपणे खूप आनंद एवढ्यासाठीच आहे की ज्या पद्धतीनं आम्ही शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षानं इथं विजय मिळवलेला आहे, ते उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व इथं स्पष्टपणे दिसून आलं की ज्या आक्रमकतेने त्यांनी प्रचार केला आणि ज्या पद्धतीनं कोविड काळात त्यांनी म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला वाचवलं, त्याच्याबद्दलची कृतज्ञता लोकांच्या मनामध्ये दिसत होती आणि ज्या पद्धतीने सरकारला घालवलं होतं त्यांचं, त्याच्याबद्दलचा रागही दिसत होता आणि त्यांनी केलेला आक्रमक प्रचार, त्यांच्यावरचा असलेला विश्वास, त्याचा हा विजय। एनडीए महाविकास आघाडी म्हणजे खरं सांगू तर उद्धवजी ठाकरे साहेबांनी आक्रमकता केली, त्यांनी लीड केलं। खरं तर ते मॅन ऑफ द सिरीज आहेतच, पण त्याचबरोबर सगळ्या महाविकास आघाडीतील सर्व पक्षाच्या लोकांनी जे काम केलं त्याला तोड नाही आहे, त्याला तोड नाही। त्याच्यापुढे अक्षरशः साष्टांग दंडवत घाली, इतकं सुंदर काम केलं। आता आकडे समोर आलेले आहेत, एनडीए जे मॅजिक फिगर आहे ती पुढे जाते, मात्र काही उलटापलटी होऊ शकतात का? तुम्ही सुद्धा दिल्लीला चालला, काही होऊ शकतं असं लोक म्हणत राहतात, तर ते होऊ शकतं। मी दावा करताय, दावा आम्ही करणारच। मला असं वाटतं त्यासाठीच चाललेली धडपड आहे। आता बघू, मी चाललोय दिल्लीमध्ये, पाहतो काय होईल ते। उद्धव साहेब सुद्धा संध्याकाळपर्यंत जाण्याच्या चर्चा आहेत। हो, येतील कदाचित, गरज असेल तर त्यांनाही बोलवलं जाते। 48 तासात मोठ्या घडामोडी घडतील, होतील, बघूया, अपेक्षा करूया, चांगलं व्हावं अशी अपेक्षा करूया। देश एका याच्या ज्या संक्रमण अवस्थेतनं जातोय, ती संक्रमण अवस्था म्हणजे एका पक्षानं या देशाचं सगळं सामाजिक आर्थिक ऐक्य नासवलं, बिघडवलं। सामाजिक त्यांनी जी भूमिका घेतली, त्यामुळे देशामध्ये द्वेष भावना निर्माण करण्याचं काम सत्ताधारी करतात, तेव्हा तो देश काय चालवतात असं विचार होतो सगळ्यांच्या मनात। नक्कीच अमोल कीर्तिकरांबद्दल एक प्रश्न होता। काल अखेरपर्यंत त्यांच्यात जी सावळा गोंधळ होता तो पाहायला मिळत होता, काही संशयास्पद असल्याचं सुद्धा बोललं जाते। निश्चितपणे संशयास्पद आहे, कारण 48 मतांनी तो निवडून आलेला कॅन्डिडेट तुम्ही शेवटी 48 मतांनी पराभूत झाला असं सांगता। मला तर त्या सगळ्या पोस्टल बॅलेटमध्ये हेराफेरी केली आहे की काय असं बघावं लागतं। आणि जे काय घडलंय ते पाहता त्याला अगोदर विजयी जाहीर करता आणि नंतर सांगता की हा पराभूत झाला, आणि ते इतक्या छोट्या मताने। लोकसभेत 48 मतं म्हणजे बापरे, अक्षरशः नेग्लिजिबल आकडा आहे तो। अशा वेळेला असं कसं घडू शकतं, हा मनामध्ये संशय आहे, निश्चितपणे संशय आहे। नक्की शेवटचा प्रश्न असा आहे की काही लोक पुन्हा एकदा आता उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं सुद्धा ज्या चर्चा आहेत, 2 मंत्र्यांनी सुद्धा संपर्क केल्याची माहिती येते। कल्पना नाही, मला ह्याची कल्पना नाही आहे, पण त्या बाबतीत आदरणीय उद्धवजी निर्णय घेतील आणि तसा निर्णय होईल असं मला वाटतही नाही। नक्कीच हे अरविंद सावंत होते आणि आता दिल्लीसाठी निघालेले आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्याने संजय राऊत आणि अरविंद सावंत हे दिल्लीला जातील आणि येत्या 48 तासात वेगवेगळ्या घडामोडी होऊ शकतात असे एकंदरीत जी प्रतिक्रिया आहे, सांकेतिक प्रतिक्रिया आहे, ती अरविंद सावंत यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। प्रोडक्शन आणि करणसोबत नंदेश्वर गावडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।